तमाम पाहुण्यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्र म्हणजे आहे तरी काय मित्रहो, पारावरचा वड, देवीचा गड आणि तमाशाचा गड म्हणजे महाराष्ट्र. आंबा, फणस, साप आणि माणसातले वाघ म्हणजे महाराष्ट्र. रानातला कळस, अंगणातली तुळस आणि मंदिराचा कळस म्हणजे महाराष्ट्र. पंढरीची वारी, इरसालस्ती, मातीतली कुस्ती आणि राजकारणातील मस्ती म्हणजे महाराष्ट्र. आणि म्हणूनच महाराष्ट्र हा जमिनीचा तुकडाच नव्हे तर महाराष्ट्र एक सांस्कृतिक आहे. महाराष्ट्र म्हणजे एक महान राष्ट्र आणि इतिहासाच्या पानोपानी ही महानता महाराष्ट्राने वेळोवेळी सिद्ध केली आहे. छत्रपती शिवरायांनी याच महाराष्ट्रात स्वराज्याची निर्मिती केली आणि पेशव्यांनी महाराष्ट्राचा हा ध्वज अटकेशाही पालवला. तर क्रांतिकारक वसुदेव बळवंत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी याच महाराष्ट्रात पारतंत्र्य विरुद्ध सशस्त्र उठाव केला. महाराष्ट्र म्हणजे ज्ञानोबा, तुकोबासारख्या संतांची भूमी आहे. याच मातीत कुसुमाग्रज, बहिणाबाई आणि फुल सारखे सारस्वत जन्मले. विद्यापीठ क्षेत्रातील नारळीकर, माशेलकर, काकोडकर यांसारखे शास्त्रज्ञ याच मातीत जन्मले. सामाजिक सुधारणा, सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राने नेहमीच देशाला वाट दाखवलेली आहे. आपल्या या महाराष्ट्राला त्यागाची, पराक्रमाची आणि देशप्रेमाची फार मोठी परंपरा आहे. आजही देशाच्या औद्योगिक, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राचं नेतृत्व महाराष्ट्राकडेच आहे. परंतु मित्रहो, तुमच्या माझ्या या महाराष्ट्रात राज्याची निर्मिती फार मोठ्या संघर्षाने झालेली आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी S.N. जोशी, प्र. के. अत्रे, श्रीपाद अमृत डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे अशा नेत्यांनी तीव्र संघर्ष केलेला आहे. तर या राज्याच्या निर्मितीसाठी 105 हुतात्म्यांनी बलिदान दिलेले आहे. तेव्हा आजचा दिवस हा या संघर्षाला आठवण्याचा दिवस आहे. सागरी किनारा, हिरविरा, सुंदर शहर, दगडधोंडे आणि डोंगरांनी बनलेल्या आपल्या जन्मभूमीला नमन करताना महान नाटककार राम गणेश गडकरी असे म्हणतात, राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा, मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा, श्री महाराष्ट्र देशा. धन्यवाद.